मानवसेवा वृद्धाश्रमात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा. निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनाचा संदेश देणारा आंतरराष्ट्रीय योग दिन प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशन संचलित मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष उपक्रमाचे आयोजन मानवसेवा वृद्धाश्रमच्या संचालिका सौ ललिता टी नवसागर आणि मोहिनी झुंबा डान्स स्टुडिओ यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमध्ये योगाचे महत्त्व अधिक अधोरेखित होत आहे. शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणाऱ्या योगामुळे निरोगी जीवनाची दिशा मिळते. याच उद्देशाने वृद्धाश्रमातील निराधार, गरजवंत, अंध, दिव्यांग, मतिमंद, मनोरुग्ण तसेच अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योग व आरोग्य जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. मोहिनी झुंबा डान्स स्टुडिओच्या संचालिका सौ मोहिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार योगासने, प्राणायाम, श्वसनक्रिया, ध्यानधारणा तसेच आरोग्यदायी जीवनशैलीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न होते, आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होते असा संदेश या शिबिरातून देण्यात आला. या प्रसंगी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी योगाचा आनंद घेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अनेकांनी योगामुळे मिळालेला मानसिक आनंद आणि समाधान व्यक्त केले. वृद्धत्व हा आयुष्याचा शेवट नसून अनुभव, ज्ञान आणि प्रेरणेचा अमूल्य ठेवा आहे. त्यामुळे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी निरोगी व आनंदी जीवन जगावे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. शिबिर यशस्वीरित्या पार पाडून ज्येष्ठ नागरिकांमध्ये आरोग्य, सकारात्मकता, आत्मविश्वास आणि आनंद जीवनाचा संदेश पोहोचल्याबद्दल मोहिनी झुंबा डान्स स्टुडिओच्या संचालिका सौ मोहिनी जाधव यांचा संस्थेच्या वतीने प्रशस्तीपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री टी एल नवसागर यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सायली जाधव, पूनम बिडगर, ज्योती काळे, जयश्री गवळी, उमा चावरे, नेहा बिबणे, रश्मी बोरसे, ऋषाली पाटील आणि यशस्वी बोरसे यांनी विशेष सहकार्य केलं. कार्यक्रमाच्या शेवटी मानवसेवा वृद्धाश्रमाच्या संचालिका सौ ललिता नवसागर मॅडम यांनी सर्व मान्यवर, प्रशिक्षक आणि सहभागींचे मनःपूर्वक आभार मानले. योग हा केवळ व्यायाम नाही तर निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याचा मार्ग आहे. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा स्वीकार करून निरोगी समाज निर्मितीत योगदान द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आलं. आयोजक प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशन संचालित मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम नाशिक. सहकार्य प्रियदर्शी सम्राट अशोका वेलफेअर फाउंडेशनचे पदाधिकारी श्री भगवान सावंत, श्री रमेश मसूरकर, श्री भाऊराव वानखडे, संस्थेचे सचिव कुमार तेजस नवसागर, कुमार रुपेश नवसागर, कुमार योगेश दंडाळे, ध्वनिमुद्रण कुमार आदित्य दोंदे, कल्याण शेख, श्री सचिन कडलक, पूनम कडलक इत्यादी उपस्थित होते. आज आपण येथे जमलो आहे आंतरराष्ट्रीय योगा दिवस निमित्त. तर शरीराची जी आहे महत्त्व हे माझ्यापेक्षा, मी सांगण्यापेक्षा हे तुम्हाला त्या समोर दिसलेल्या ते वयोवृद्ध बसलेले आहेत त्यांना त्याची किंमत ही समजलीच असेल. एकच सांगेल की तुम्हाला आता शरीराने जर मजबूत बनायचं असेल तर तुम्ही आधी मनाने मजबूत बना. त्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वात महत्त्व म्हणजे मेडिटेशन, प्राणायाम वगैरे. कारण तुम्हाला मनाने जर तुम्ही मजबूत असाल तर तुम्ही शारीरिक कुठलाही त्रास असेल तो तुम्ही सहन. आमच्या दोन बहिणीने आपले विचार मांडले, ऐकून बरं वाटलं. ताई, आता मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही कारण तुम्हाला आज येथे योगा शिबिर आहे आणि तुम्ही ह्या शिबिराचं संस्थेतर्फे आयोजन केलेलं आहे. तर ताई, मी एकच सांगेन, आता मी मानव सेवा केअर सेंटर वृद्धाश्रमाचा एक छोटासा भाग आहे. आमच्या सरांनी, आमच्या मॅडमनी आम्हाला तुम्ही फक्त सेवा करायची, आलेल्या प्रत्येक वयोवृद्धांची सेवा ही आपुलकीने, जिव्हाळ्याने झाली पाहिजे. त्याचबरोबर त्यांना भेटायला येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत सुद्धा आदित्याने झालं पाहिजे. ही शिकवण आम्ही त्यांची घेतून आज 16 वर्षापर्यंत इथपर्यंत आलेलो आहोत. मी ताईला एकच सांगू शकतो की ताई, वृद्धाश्रम म्हटल्यानंतर मी या 8 वर्षामध्ये नको तो वृद्धाश्रम असाच त्यांचा सूर असतो, परंतु नाण्याच्या 2 बाजू असतात. आपले आई वडील घरी असताना एखाद्या मुलीला, एखाद्या सुनेला आणि त्यांच्या मुलाला ज्या वेळेला परदेशी नोकरी लागते त्यावेळी ते संकटात सापडलेले असतात की मी माझ्या आई वडिलांना आता कुठे ठेवू.
मी जर परदेशी गेलो आणि माझी पत्नी जर परदेशी गेली तर यांच्याकडे लक्ष कोण देणार, ही एक नाण्याची पहिली बाजू असते. आणि ते चौकशी करून कुठलं वृद्धाश्रम माझ्या आई वडिलांना सांभाळून घेऊ शकते, त्यांना जिव्हाळा देऊ शकते, त्यांना आपुलकी देऊ शकते आणि त्यांची सेवा करू शकते, हा त्यांच्या समोर एक प्रश्न असतो. नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी श्री राजेंद्र दोंदे, नाशिक.